वसमत शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराचा अजबगजब कारभार समोर. चोर सोडून संन्यासालाच फाशी. वसमत येथील पत्रकार DC9 मराठी न्यूज चॅनलचे संपादक देविदास चपटे यांनी मिळालेल्या माहिती व पुराव्यांच्या आधारे आणि वसमत शहरातील नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर वसमतच्या मंगळवार बाजारातून गोवंशाची होणारी अवैध वाहतूक व कत्तली संदर्भात बातमी प्रकाशित केली होती. ही बातमी प्रकाशित केल्यानंतर त्यांना अजबत गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ आली. खरं तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर तर पोलीस प्रशासनाकडून खुलेआम गोवंशाची कत्तल करणाऱ्यांवर कारवाईची अपेक्षा असताना चोर सोडून संन्यासालाच फाशी या उक्तीप्रमाणे वसमत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर वाघ यांनी उलटपक्षी पत्रकार देविदास चपटे यांनाच नोटीस देऊन कुठल्या पुराव्यांच्या आधारे ही बातमी प्रकाशित केलीत, तसेच सदरील घटनेसंदर्भात आम्हाला माहिती का दिली नाही याबद्दल लेखी नोटीस देत खुलासा मागवला आहे. हा पत्रकाराला दडपवण्याचा प्रकार असून पत्रकारांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे. पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना अशा प्रकारे पत्रकाराला नोटीस देण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. ठाणेदारांनीही याचा खुलासा करावा अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात येत आहे. तसेच निष्कलंक पत्रकारावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याबाबत या प्रकाराबाबत नाराजीचा सूर असल्याचे पाहावयास मिळत आहे. वसमत शहरातील नागरिकांनी व विविध संघटनांनी यापूर्वीच या संदर्भात वेळोवेळी अनेक निवेदनेही दिली आहेत, पण म्हणावी तशी काही ठोस कारवाई झाल्याचे आतापर्यंत पाहायला मिळालेले नाही. नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर व विविध संघटनांच्या संतप्त प्रतिक्रिया व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पत्रकार देविदास चपटे यांनी ही सदरील बातमी प्रकाशित केली होती. या बातमीनंतर गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाकडे गोवंशाची वाहतूक करण्याचा अधिकृत परवाना आहे का, तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही खुलेआमपणे गोवंशाची कत्तल होत असताना यावर प्रतिबंध घालण्याऐवजी पत्रकारालाच नोटीस देऊन दडपवण्याचा तर हा प्रकार नाही ना, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाचा तपास करण्याऐवजी दोषींवर ठोस कारवाई करण्याऐवजी पत्रकारावरच दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातोय. याचा सरळ अर्थ या अवैधपणे गोहत्या करणाऱ्यांशी पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण संबंध जुळलेले नाहीत ना, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गोवंशाची कत्तल करणे हा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976च्या कलम 5 प्रमाणे दखलपात्र गुन्हा असून आत्ता या प्रकरणी काय कारवाई होणार. वसमत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वसमत शहरातील गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर व कत्तल करणाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येणार याकडे हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांचे व गोरक्षकांचे लक्ष लागले आहे. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत.